मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धनश्री सिव्हिल अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता बायोलॉजी म्हणलं की बायोलॉजीचं पेपर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे फक्त डायग्रॅम. मग बायोलॉजीच्या पेपरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट डायग्रॅम कोणते आहेत? पूर्ण आपलं बायोलॉजीचं 12th बुक डायग्रॅमने भरलेलं आहे. तर आपण सगळ्या डायग्रॅम करणं शक्य नाही. टॉपर्स करतात, पण त्यातले मोस्ट इम्पॉर्टंट कोणते आहेत ज्या की बोर्डला रिपीटेड झालेल्या आहेत त्या डायग्रॅम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विथ इमेजेस. तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असाल किंवा मग चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा नवनवीन कॉन्सेप्ट किंवा मग नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण VIMP डायग्रॅम बघणार आहोत ऑफ बायोलॉजी. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. पहिली डायग्राम कोणती आहे? तर मग आपली पहिली डायग्राम आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मित्रांनो, ही डायग्राम आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. आपल्याला माहीत आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बोर्ड पेपरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकतर ड्रॉ करायला येते किंवा मग त्याचं ही डायग्राम पूर्ण अशीच येते. आपल्याला त्याला लेबलिंग करायचं असतं. मित्रांनो, या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर डिस्क्राईब म्हणून क्वेश्चन पण येऊ शकतो किंवा मग ती डिस्क्राईब द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड विथ इट्स डायग्रॅम असा पण क्वेश्चन येऊ शकतो सेक्शन C किंवा मग सेक्शन D. तर तुम्हाला ही डायग्रॅम व्यवस्थित आणि पक्की एकदम करून जायची आहे. व्यवस्थित त्याचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नंतरची जी डायग्रॅम आहे ती म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपल्याला माहीत आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे चॅप्टर 2 मधील सर्वात महत्त्वाच्या डायग्राम आहेत. जसंच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पेपरला येऊ शकते, तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पेपरमध्ये 3 किंवा 4 मार्काला येऊ शकते. विथ डायग्राम आपल्याला काढायला पण येऊ शकते किंवा मग ती आपल्याला लेबलिंगसाठी येऊ शकते. डिस्क्राईब करायला सुद्धा येऊ शकतो हा क्वेश्चन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर तुम्ही हा क्वेश्चन चांगल्या पद्धतीने करा. नंतरची जी डायग्राम आहे ती म्हणजे टीएस ऑफ अँथर. आता बघा मित्रांनो, आपल्याला टीएस ऑफ अँथर विचारलं जातं. टीएस ऑफ अँथरचं आपल्याला डिस्क्राईब पण करायला विचारतात आणि ती डायग्राम ड्रॉ करायला पण विचारतात किंवा मग दोन्ही एक सोबतच विचारतात. टीएस ऑफ अँथर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बायोलॉजीमध्ये चॅप्टर 2 आणि तो इझी पण आहे खूप. त्यामुळे तो क्वेश्चन तुम्ही अजिबात सोडून जायचं नाही बोर्ड पेपरचा अभ्यास करत असताना. नंतरची जी डायग्राम आहे ती म्हणजे स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. जसं की टीएस ऑफ अँथर महत्त्वाचं आहे, तसंच स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल कित्येक वेळा बोर्डने रिपीट केलेलं आहे. ती डायग्राम आपल्याला ड्रॉ करायला विचारतात, त्याचं लेबलिंग करायला विचारतात किंवा मग ते आपल्याला डिस्क्राईब करायला सुद्धा विचारतात. तर हे डायग्रामसुद्धा तुम्ही व्यवस्थित करून जायची आहे. नंतरची जी डायग्राम आहे तीच एनाट्रोपस ओव्ह्यूलचे सेक्शन आपल्याला इथं दिलेलं आहे. नंतरची जी डायग्राम आहे ती म्हणजे स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅक. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅकची डायग्राम आपल्याला व्यवस्थित करून जायची आहे आणि त्याचं आपल्याला लेबलिंग पण व्यवस्थित बघायचं आहे. नंतरची जी डायग्राम आहे ती म्हणजे मिलर अँड ओरी एक्सपेरिमेंट. हा एक्सपेरिमेंट महत्त्वाचा आहे, डायग्राम पण महत्त्वाचे आहे. बघा मित्रांनो, आपण जर बायोलॉजीमध्ये डायग्रामवर जास्त फोकस केला तर डायग्रामच्या दृष्टीने किंवा मग डायग्राम आपण आठवूनसुद्धा आपण तो क्वेश्चन टॅकल करू शकतो किंवा मग तो क्वेश्चन डायग्रामद्वारे पण आपण एक्सप्लेन करू शकतो. त्यामुळं बायोलॉजी अभ्यास करत असताना किंवा मग बायोलॉजीचा पेपर लिहित असताना डायग्राम अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. नंतरची जी डायग्राम आहे ती म्हणजे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी मॉलिक्यूल. मित्रांनो, 2022-23च्या पेपरला हा क्वेश्चन विचारला होता की स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी मॉलिक्यूल आणि त्याचं एक्सप्लेन डिस्क्राईब पण करायला विचारलं होतं, लेबलिंग पण विचारलं होतं त्याचं. तर स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रॉम द बोर्ड पर्स्पेक्टिव्ह. तर तुम्हाला हा डायग्राम पण व्यवस्थित करून जायचा आहे. नंतरची जी डायग्राम आहे ती म्हणजे टिपिकल गॅस प्लांट. हा पण महत्त्वाचं क्वेश्चन आहे आणि महत्त्वाची डायग्राम आहे. नंतरची जी डायग्राम आहे ती म्हणजे सिम्पल स्टेरिड टँक. ह्या टँकचा पण आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. नंतर जो येतो तो म्हणजे बायोरिॲक्टर आपल्याला बऱ्याचदा विचारलेला आहे आणि तो थोडासा किचकट जरी वाटत असेल तरी आपल्याला तो चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे. बघा मित्रांनो, बायोरिॲक्टर आपल्याला जर एक्सप्लेन करायला आला असेल किंवा मग आपण
बायोरिॲक्टर हा प्रश्न केला नसेल, फक्त आपल्याला त्याची डायग्राम येत असेल, तर आपण तो क्वेश्चन डायग्रामद्वारे पण टॅकल करू शकतो. त्या बायोरिॲक्टरमध्ये नेमकं काय घडतंय हे आपण त्या डायग्रामद्वारे एक्सप्लेन करू शकतो. नंतरची डायग्राम आहे ती म्हणजे PBR322. आपल्याला माहिती PBR322 हा एक्सप्लेनेशनला पण विचारू शकतो बोर्ड, किंवा मग लेबलिंग द्यायला किंवा मग ड्रॉ करायला पण विचारू शकतात. PBR322 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा पद्धतीने आपण सर्व डायग्राम बघितलेले आहेत मित्रांनो. इम्पॉर्टंट ऑफ बोर्ड पर्स्पेक्टिव्ह डायग्राम खूप महत्त्वाचा पार्ट आहे. फ्रॉम द बोर्ड पर्स्पेक्टिव्ह तुम्ही डायग्राम व्यवस्थित करून जावा. आत्तापासूनच तुम्ही जर डायग्राम मध्ये पारंगत असाल तर आपल्याकडे जवळजवळ 1.5 महिना आहे बोर्ड एक्झामसाठी. तुम्ही रोज रात्री रिव्हिजन करताना 2 किंवा 3 जर डायग्राम व्यवस्थित केल्या तरी पेपरपर्यंत तुमच्या सगळ्या डायग्राम कवर होऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं नॉलेज येईल. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम फ्रॉम बोर्ड पर्स्पेक्टिव्ह बघितलेले आहेत. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण असेच नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.